या शाळेत ज्ञान घेऊन शान वाढवू शाळेची. मी आपल्या शाळेसाठी म्हणतोय. या शाळेत ज्ञान घेऊन शान वाढवू शाळेची. चला मुलांनो लीन होऊया आपल्या गुरूंच्या चरणाशी. कवी धनाजी पाटील यांचा या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. घोरपडे संचालित शिवाजीराव बापू शेंडगे विद्यालय घोरपडे व मयाबा अनुज जातीसाठी माध्यमिक आश्रमशाळा यमगरवाडी या माननीय श्री सोमनाथ टोने सचिव मल्लूदेवी शिक्षण प्रसारक मंडळ घोरपडे या गावचे डेप्युटी सरपंच माननीय संपत भाऊ नरडे आमचे मित्र आणि घोरपडी गावचे सरपंच माननीय श्री नितीन कांबळे या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष गावातील सर्व विविध मान्यवर आपणा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांनी या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केलं ते आपल्या या प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय घेरडे सर. आपलंही मनापासून मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी सर्व गावातील माता भगिनी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल आपलंही एकदा मनापासून मी आभार व्यक्त करतो. खरं तर हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी जो आयोजित केलेला आहे त्यातून थोडंसं जरा बाजूला या. विद्यार्थी मित्रांनो, की ज्या गाण्यावर तुम्ही डान्स केला, ज्या गाण्यावर तुम्ही थिरकला, ज्या गाण्यावर तुम्ही नाचला, ते गाणंही कुणीतरी लिहावं लागतं. ते गाणंही कुणीतरी त्याला संगीत द्यावं लागतं आणि पुन्हा ते गाणं तयार होतं. मग कोंबडी पळाली असेल किंवा जे तुम्ही लावणी सादर केली असेल, मग कोणतंही गाणं असू द्या, ते अगोदर एका कवीने लिहावं लागतं आणि मग ते गाणं आपल्या सर्वांसमोर येतं. मला वाटतं मी आपला जास्त वेळ घेणार नाही विद्यार्थी मित्रांनो. की कसं असतं, एखादं वादळ उठताना त्यात एखाद्या कागदानं उंच आभाळात जावं आणि जसं जसं वादळाचा जोत कमी यावा तसं तसं त्यांना हळूहळू खाली यावं. बराच वेळ झाला तुम्ही एका वेगळ्या दुनियेत गेला. मला आनंद या गोष्टीचा वाटला की सध्याच्या धकाधकीच्या युगात, या मोबाईलच्या युगात माणूस हसणं हरवून गेलाय. मगाशी आपल्या एका विद्यार्थ्याची तुम्हाला माहिती नसेल की आपल्या एका विद्यार्थ्याची साडी थोडीशी फिटली होते, त्यामुळे पाठीमागं हसून हसून सगळ्यांचा लोटपोट झाला होता. पण त्याला दाद द्याविषयी वाटते, कारण आपली थोडीशी फिटलेली साडी आवरून सुद्धा त्याने कुणाला कळू दिले नाही. एक उत्कृष्ट डान्स केला त्याबद्दल ते आपल्या एका विद्यार्थ्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. मित्रांनो, हा बारकावा असतो. मला आपल्या शाळेचं आपल्या प्रशालेचं अभिनंदन करावं तेवढंसं थोडं वाटतं की विद्यार्थी मित्रांनो, की मी थोडक्यात धावता आढावा घेतो की पहिल्यांदा आपण आपल्या काही विद्यार्थ्यांचा सत्कार घेतला की ज्यांनी लांब उडी असेल, तालुकास्तरीय असेल, जिल्हास्तरीय असेल, अशा अनेक कार्यक्रमातून आपल्या माननीय शिवाजी बापू शेंडगे विद्यालय घोरपडे व मयाबा अनुसूचित जातीसाठी माध्यमिक आश्रमशाळा यमगरवाडी या संयुक्त विद्यमानं ज्यांनी तालुकास्तरीय जिल्हास्तरीय ज्यांनी या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल केलं, त्या विद्यार्थ्यांच्यासाठी आणि त्या विद्यार्थिनींच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करायचं आहे. की आपल्याला नुसतेच या स्टेजवर आपल्याला नुसतेच नाचणारे विद्यार्थी नको आहेत. आपल्याला या स्टेजवर नुसतेच नाचणारे विद्यार्थी नको आहेत, तर थेट अभ्यासाशी भिडून आपल्याला वाचणारे विद्यार्थी पाहिजेत. आपल्याला जिल्हास्तरीय असू द्या, तालुकास्तरीय असू द्या किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून श्री शिवाजी बापू विद्यालय घोरपडे व आश्रमशाळा यमगरवाडे यांचं नाव या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेणार आपले विद्यार्थी या स्टेजवर तयार व्हावा, हे आपल्या समोर एक अपेक्षा ठेवतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेचे शिक्षक जे आहेत त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. की मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. 5वी ते 10वी पर्यंत मी एका शाळेत शिकलो. मगाशी मी आपल्या घेरडे सरांना सांगितलं की सर, त्या आमच्या शाळेत एक लोकमान्य टिळकांचं भाषण आणि एक गांधीजींचं भाषण सोडलं
तर कधीच माझ्या शाळेत असला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला नाही. मला या गोष्टीची खंत वाटते की कदाचित मी महाराष्ट्रातला एक चांगला संगीतकार झालो असतो, एक चांगला गीतकार झालो असतो, एक चांगला डान्सर झालो असतो. पण खरं विविध गुणदर्शनाचा हा जो कार्यक्रम आहे या माध्यमातून आपल्या शाळेतले जे काही विद्यार्थी असतात त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जो आपण या ठिकाणी प्रयत्न केला त्याबद्दल आपल्या प्रशालेचं मी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जास्त वेळ न घेता मी माझ्या कवितेकडे वळतो. खरं तर आपण रानामळ्यात राबणारी माणसं, आपण या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार केला. त्यात आपल्या जे काही बारोडकर आहेत त्यांचाही या ठिकाणी आपण खरं तर स्वागत आणि सत्कार केला. मला सांगावं असं वाटतं की घोरपडी असेल, सिंधीवाडी असेल, हे रान जरी फोंडमाळा असलं तर इथं अनेक कलागुणांनी भरलेली माणसं आहेत, डाळिंब आहे, विविध पिकं आहेत. आणि यात आपल्या शेतात पाणी पाजत पाजत का असेना गुणगुणणारा माणूस आपल्या या फोंड्यामाळाने या महाराष्ट्राला दिला. मग तमाशा कलावंत असतील किंवा अनेक साहित्यिक असतील, या मातीने या महाराष्ट्राला दिले. आणि म्हणूनच मला या ठिकाणी एक माझी शिवार नावाची कविता मी तुमच्या समोर ठेवतोय. रानात राबता राबता ज्या काही सुचलेल्या 4 ओळी आहेत मी तुमच्या समोर ठेवतोय. माझ्या कवितेचं शीर्षक आहे शिवार. या भरल्या शिवारात झोंबे कंसाला पाखरे, या भरल्या शिवारात झोंबे कंसाला पाखरे, कशी भिरभिरी गोफण मध्ये उठतात हाकारे, कशी भिरभिरी गोफण मध्ये उठतात हाकारे. गेलं हरपून भान दिस कधीचा सरला, गेलं हरपून भान दिस कधीचा सरला. सोन हातात मातीचा मळवट मातीनं भरला, सोन हातात मातीचा मळवट मातीनं भरला. आनंदाने मन कस टच कंसात भरलं, आनंदाने मन कस टच कंसात भरलं. येड्या जीवाच्या काळजाला असं कसं रे भारलं, येड्या जीवाच्या काळजाला असं कसं रे भारलं. थेंबे थेंबे घामातूनी धरती नाहून निघाली, थेंबे थेंबे घामातूनी धरती नाहून निघाली. पदर लोळतो पायाशी ओढ मातीची लागली, पदर लोळतो पायाशी ओढ मातीची लागली. तुझ्या कपाळी कुंकुवाचा राजा गातोय ग गाणं, तुझ्या कपाळी कुंकुवाचा राजा गातोय ग गाणं. रात्रंदिवस राबून पिकवी मातीतून सोनं, रात्रंदिवस राबून पिकवी मातीतून सोनं. त्याच सोन्यानं मळवीन पिवळी सोन्यानं करीन, त्याच सोन्यानं मळवीन पिवळी सोन्यानं करीन. तुझ्या भरदारी शालूची ओटी मोत्यानं भरीन, तुझ्या भरदारी शालूची ओटी मोत्यानं भरीन. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, एक गंमत अशी असते, एखादा माणूस जर लावणी ऐकायला बसला, एखादा माणूस जर लावणी ऐकायला बसला आणि मध्ये जर आपण कीर्तन चालू केलं तर खालनं लोक दगड मारतील. बरोबर आहे ना? एक आपण मी मगाशी सांगितलं तुम्हाला की आपण थोडस एक सांस्कृतिक कार्यक्रमातून आपण एका वेगळ्या कार्यक्रमाकडे येतोय. मी तुम्हाला सुरांच्याकडून मी तुम्हाला शब्दांच्याकडे घेऊन येतोय. आणि म्हणून सांगतो मित्रांनो की शब्दात एवढी मोठी ताकद असते. एका ठिकाणी बसलो आणि एका हॉटेलमध्ये चहा प्यायला बसलो होतो. प्रत्येकाच्या आयुष्यात खरं तर ज्या ओळी लिहून ठेवण्यासारख्या आहेत त्या ओळी अशा होत्या, कधी काय बोलावं हे कळावं लागतं, कधी काय बोलावं हे कळावं लागतं, कधी काय बोलू नये हेही कळावं लागतं, कधी काय बोलू नये हेही कळावं लागतं, आणि कधी कधी गप्प बसणं ते सुद्धा शहाणपणाचं ठरतं आणि ते सुद्धा कळावं लागतं.
जर आपल्या बोलण्यानं कुणाचं भांडण लागत असेल तर आपण अजिबात बोलू नये. जर आपल्या बोलण्यानं कुणाचं भलं होत असेल तर आपण जरूर बोलावं. आणि म्हणूनच म्हणतो शब्दात खूप मोठी ताकद आहे. मित्रांनो, आपण एक चुकीचा शब्द बोलला तर एका रात्रीत अख्खा महाराष्ट्र पेटू शकतो. एक नांगर 1000 एकर जरी नांगरत असला तर एक चुकीचा शब्द वापरला तर एका रात्रीत अख्खा महाराष्ट्र पेटू शकतो. इतकी शब्दांची ताकद मोठी असते. आणि म्हणून शब्दांना आपण जरा जपून वापरायचं असतं. जाता जाता पुन्हा एकदा तुम्हाला एक विडंबन ऐकवतो. अलीकडं आपल्याकडं शासनाने अनेक कार्यक्रम राबवले. दारूबंदी असेल, लेख वाचवा अभियान असेल, आणि मध्यंतरी थोडस आपल्या समाजात अनेक बुवाबाजीला ऊत आला. आणि पुन्हा एकदा समाजातल्या अनेक बऱ्याच वाईट गोष्टीवर थोडस परखडपणाने लिहिताना मला एक थोडस विडंबन लिहावं असं वाटलं. ते तुमच्या समोर ठेवतो. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. या भक्तिगीताची माफी मागून मी माझं एक विडंबन तुमच्यासाठी ठेवतोय. देहाची तिजोरी, विद्यार्थी मित्रांनो लक्ष देऊन ऐका. देहाची तिजोरी बाटलीचा ठेवा, उघडबूच बुवाता उघडबूच बुवा, उघडबूच बुवाता उघडबूच बुवा. दारूसाठी पारू त्याची सोडून या गेली. पेनारच्या घरात फारसं काय बरं नसतं. दारूसाठी पारू त्याची सोडून या गेली. अमृताची वाणी त्याची गटारात नाले. गटारीच्या राजाला त्या डोळे भरून पहावा. उघडबूच बुवाता उघडबूच बुवा, उघडबूच बुवाता उघडबूच बुवा. टेन्शन डोक्याला त्याच्या आरधी खिशात. आपल्या जर एखाद्या माणसाला विचारलं की का बाबा पितोयस तर तो सांगतो नाही मला जरा टेन्शन आहे. टेन्शन डोक्याला त्याच्या आरधी खिशात. रस्त्याच्या रुंद्या त्यांना कमी वाटतात. खात्यालाही त्यांचा सल्ला रस्ता मोठा हा करावा. उघडबूच बुवाता उघडबूच बुवा. अंधारात चाले भट्टी, अंधारात चाले भट्टी, उजेडात माप. ज्याच्या त्याच्या हाती असतो भरलेलाच कप. आता गावोगावी पेनारांचा मेळावाच घ्यावा. उघडबूच बुवाता उघडबूच बुवा, उघडबूच बुवाता उघडबूच बुवा. धन्यवाद. मित्रांनो, कविता म्हणजे आबाळाचं भरून येणं असतं. कविता म्हणजे आबाळाचं भरून येणं असतं. सांजवेळी पाखरांचं घरट्याकडे येणं असतं. ढेकळाचं पाण्यात आतल्यात विरघळणं असतं. आणि कविता म्हणजे आभाळाचं भरून येणं असतं. खरं तर शब्दांची एवढी मोठी ताकद असते. या महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनेक साहित्यिकांनी समृद्ध केलं. मला वाटतं मागाशी बोलता बोलता विषय राहून गेला की तुम्ही शांत बसा मित्रांनो. मला माहिती आहे तुमची घरी जायची वेळ झालेली आहे. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. खरं तर मला वाटलं की मी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अगोदर 5 मिनिटं बोलायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, मलाही तुमचा सांस्कृतिक कार्यक्रम बघता आला, काही अडचण नाही. मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही. तरी तुम्हाला सांगतो की हा विषय सहजासहजी तुम्हाला पचनी पडणार नाही. तरी मी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांच्याकडे नेतोय की भारुड ही जी कला आहे. खरं तर तुम्हाला सांगतो अवघा महाराष्ट्र फिरलो साहित्याच्या माध्यमातून. मला माझ्या आयुष्यात अनेक शिक्षक चांगले मित्र भेटले. भोपाळे ते भैरवी ज्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर नेणारे अनेक जे भारुडकार आहेत, अनेक कलावंत आहेत, यांच्याशी भेटलो. आणि खरं सांगतो सर, आज मला विद्यार्थी मित्रांनो एक सांगा, जरा 2 मिनिटे समोर बघा की यातलं मोबाईल कोणी कोणी बघतं. मोबाईल कोणी कोणी बघतं जरा हात वर करा. आपल्या मम्मीचा, आपल्या पप्पाचा, आपल्या दीदीचा आणि आपल्या भैयाचा मोबाईल कोण कोण बघतं? म्हणजे बऱ्यापैकी सगळेच बघता, बरोबर आहे ना? हा, त्यातलं मला तुम्ही सांगा, आपल्या आई वडिलांचा फोटो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर कोणाकोणाचे आहे? आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आई वडिलांचा फोटो असणाऱ्यांचा हात वर करा जरा. हा, हात खाली. बरं, तुम्ही मला सांगा, या महाराष्ट्रात सतीची चाल बंद करणाऱ्या राजाराम मोहन राय यांचा फोटो कोणाच्या मोबाईलच्या स्क्रीनवर आहे? पतीच्या निधनानंतर स्त्रीला जिवंत जाळली जायची. कदाचित तुम्हाला माहिती असेल नसेल, पतीच्या निधनानंतर स्त्रीला चितेवर जिवंत जाळली जायची.
ही चाल बंद करणारे राजाराम मोहन राय यांचा फोटो कोणाच्या मोबाईलच्या स्क्रीनवर आहे? नाही ना? ज्या स्त्रीला शिक्षणाची दारं उघडी करून दिली ती राजमाता म्हणू अशा सावित्रीबाई फुले यांचा फोटो कोणाच्या स्क्रीनवर आहे? समाज ज्यांच्या अंगावर चुकला, समाजानं ज्यांना चिखल गोळे मारले, समाजानं ज्यांना शेण मारलं, पण माझ्या स्त्रीसाठी, माझ्या भगिनीसाठी या शिक्षणाची दारं खुलं करण्यासाठी समाज थुंकायचा. त्या घरातून जाताना एक वेगळी साडी नेसायच्या. त्यांना माहिती असायचं की मी घरातून बाहेर पडले की समाज आपल्यावर थुकतोय, समाज आपल्याला चिखल गोळे मारतोय. ती खराब झालेली साडी शाळेत येऊन बदलायच्या आणि चांगले साडी नेसून ते विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करायच्या. अशा ज्या स्त्रीसाठी समाजाची शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या राजमाता जिजाऊ, राजमाता सावित्रीबाई फुलेंचा फोटो कोणाकोणाच्या स्क्रीनवर आहे मला सांगा? नाही ना? मी एक सांगतो की कोंबडी पळाली गाणं प्रत्येकाला तोंडपाठ आहे, पण आपल्या शाळेतील एखादी कविता तोंडपाठ असणारा एखादा विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी आहे नक्की? हा, अरे वा वा, मला आनंद वाटला की आपल्या घोरपडी महाविद्यालय. एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रभर फिरलो. घेरडे सर मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की एक कथाकथन किंवा एक कविता म्हणून मी नाम मात्र तुमच्या समोर उभा आहे, पण ज्यावेळी मी महाराष्ट्रभर फिरतो त्यावेळी मला एक विशेष वाटतं की आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी जेवढा टॅलेंट आहे, जेवढं तुमच्यात काही गुण आहेत, तेवढा मी अक्कलकोट पासून ते मालवण पर्यंत अख्खा महाराष्ट्र फिरलो. वडापाव खाऊन असणारे विद्यार्थी, आपण चटणी भाकरी खाऊन या रानामाळ्यातले आपण पाखरं आहोत. आपण कोणत्याही ठिकाणी कमी नाही. आपण लांब उडी घेतली, आपण उंच उडी मारली. आपण, मला तुम्ही सांगा, वैभव ऑर्केस्ट्रा असेल, अनेक ऑर्केस्ट्रात मी अँकरिंगचं काम केलं, पण जिथं आपल्या या फोंड्या माळावरचे आपले विद्यार्थी, मला धन्यवाद द्यावे माता भगिनीचे की आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात. जोपर्यंत आपल्या मुलाच्या पाठीवर आपण कौतुकानं थाप देत नाही तोपर्यंत आपला विद्यार्थी मोठा होत नाही. कवी कुसुमाग्रज म्हणतात, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार जरी तरी मोडला नाही कणा, आणि पाठीवरती हात ठेवून फक्त नुसतं लढ म्हणा, फक्त नुसतं लढ म्हणा. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या शिक्षकांना मी एवढ्यासाठी धन्यवाद देतो की विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम थोडाच होता, पण एखाद्या ऑर्केस्ट्राला सुद्धा लाजवेल असा आपला इतका छान तुम्ही या ठिकाणी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. त्याबद्दल पुन्हा एकदा मी माझ्या वतीने तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. सरांनी सांगितलं की आम्हाला वेळ खूप कमी होता. सर, वेळ किती कमी आहे हे महत्वाचं नाही, गर्दी किती आहे हे महत्वाचं नाही, माणसं दर्दी किती आहेत हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला एकदा पुन्हा सांगतो की या आपल्या शिक्षकांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो की या मराठमोळ्या आणि सर खूप चांगली गीतं होती. मला वाटतं की लोककलेचं जे गाणं आहे अशी विविध पुढच्या वेळी निश्चितपणे मी तुम्हाला मदत करेन की जी काही गाणी असतात. आता मला तुम्ही सांगा, पहिले आपल्या माय भगिनी जात्यावरती दळायच्या. कवी इंदिरा संत, कवी बहिणाबाई चौधरी, की ज्या भाकरी भाजताना हाताला चटका लागल्यावर आपल्या प्रत्येक माता भगिनीला चटका बसतो, पण ते शब्दात कुणाला मांडता येत नाही. त्या बहिणाबाईच्या सुंदर खूप ओळी आहेत. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अहो, या बहिणाबाई चौधरी बघा, एक अशिक्षित असणारी महिला. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की भारूड ही त्यातीलच एक पद्धत. तुम्ही ऐकलं असेल की आता मोबाईलच्या जमान्यात तुम्हाला भारूड बिरूड आपण बंद केलं, आम्ही चॅटिंग करायला लागलो, आम्ही शिक्षणातलं काहीच बघत नाही मोबाईल मध्ये. भारूड कोणाकोणाला माहिती आहे मला सांगा, कोणी कोणी ऐकलं भारूड? हा, आता तुमच्या इथं आहेत भारूडचे कलावंत, त्यामुळे काही अडचण नाही. मित्रांनो, एक काळ असा होता की सांगली आकाशवाणीवरून रेडिओचं बटन फिरलं म्हणलं की भारूड ऐकायला यायचं. मला नवरा नको ग बाई, मला दाला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दाला नको ग बाई, फाटकच लुगड तुटकीच चोळी, आव फाटकच लुगड तुटकीच चोळी. अगं पण असू दे की, पण त्याला शिवायला दोराच नाही, मला नवरा नको ग बाई, मला दाला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. मग मला तुम्ही सांगा, हे भारूड आता
काळाच्या पडद्यात जाते की काय असं वाटायला लागलंय. त्या महाराष्ट्राची लोक परंपरा आपली जतन राहिली पाहिजे आणि म्हणून शाळेत विविध गुणदर्शनाचा असा कार्यक्रम झाला पाहिजे. तरच महाराष्ट्राचे लोककला जिवंत राहणार आहे. आणि पुन्हा एकदा जातात मित्रांनो, खरं सांगतो, गिरडे सरांचा फोन आला पण रात्रीपासून तब्येत बिघडली. खरं सांगतो की यायची इच्छा नव्हती, पण माझ्या विद्यार्थ्यांच्यासाठी या अगोदर गेल्या वर्षी तुम्ही कथाकथन ऐकलं असेल, ते माझे मित्र होते जयवंत आवटी म्हणून. महाराष्ट्रभर फिरलो, पण तिथलेच काय जे काही गुण आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांना सांगावेत. मित्रांनो, मैदानावरचा खेळ ही आपली एक जिगर आहे. आपल्यासाठी फिगर महत्वाची नाही, आपल्यासाठी जिगर महत्वाची आहे. आणि जर तुम्ही मैदानी खेळात जर महाराष्ट्रभर गेला, तुम्ही एखादं गोल्ड मेडल मिळवलं, तर मित्रांनो, त्या महाराष्ट्रातलं कोणतंही पद हे तुमच्या पायासाठी लोळण घालण्यासाठी येईल. म्हणून म्हणतो, ह्या मैदानावरचा सराव आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपण थोडं अभ्यासात कमी असू, पण मला वाटतं की मैदानी खेळात जर आपण पूर्णपणे लक्ष दिलं तर एक लक्षात राखा, IPS असेल, MPSC असेल, UPSC असेल, यासारख्या डिग्र्या सुद्धा तुमच्यासाठी राखीव ठेवलेल्या आहेत. आणि एवढं सांगायसाठी मी तुमच्या समोर उभा आहे मित्रांनो. आणि म्हणून म्हणतो की आपल्या सर्व शिक्षकांना, क्रीडा शिक्षक असतील, या सर्वांना एक विनंती आहे की आपल्या विद्यार्थ्यांच्यातले हे जे कलागुण आहेत हे हेरून आपण त्यांना थोडंसं मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि मित्रांनो, जाता जाता पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक वरात नावाची कविता या ठिकाणी सादर करतोय. मित्रांनो, ही कविता लिहिण्यापाठीमागची एक गंमत सांगतो. एकदा नागेज मध्ये एका चहाच्या टपरीवर चहा पेत उभा होतो. गावात एक जणाचं लग्न होतं आणि 2 वयस्कर मंडळी आपलं अडकित्यानं पान कात्रत पान खात उभा राहिले होते. पण त्यातला एक जण काय म्हणला, आईला म्हणला, आज गावात कोणाचं तरी लगीन दिसतंय. त्यांनी सांगितलं, काय गावात आज कोणाचं तरी लगीन दिसतंय. त्यावेळी दुसरे वयोवृद्ध आजोबा म्हणले, गावात कुणाचं बी लगीन असू दे, पण अजून एकदा आपलं व्हावंसं वाटतंय. आता 70 वयातल्या माणसाला अजूनही आपलं एकदा लग्न व्हावंसं वाटतंय म्हणल्यावर मला लावणी आठवली. हे आव पिकल्या पानाचा देठ केवळ हिरवा. आणि काय काय असण्या, पण मला एक लिहायला विषय मिळाला आणि संध्याकाळी वरात नावाची कविता लिहिली, खास तुमच्यासाठी ठेवतोय. वय 70 झालं तरी अजून तारुण्याच्या भरात, वय 70 झालं तरी अजून तारुण्याच्या भरात, आणि दात सगळे पडले तरी अजून निघावी वाटते वरात. ऋणानुबंधांच्या गाठी भेटी अशा सारख्या घडाव्या, ऋणानुबंधांच्या गाठी भेटी अशा सारख्या घडाव्या, आणि डोक्यावरती मंगलाक्षता प्रत्येक वर्षी पडाव्या. सनई आणि चौघडा वाजावा पुन्हा सुरात, आणि दात सगळे पडले तरी अजून निघावे वाटते वरात. हिरवा शालू हिरवा चुडा सारच कसं फुलून यावं, आणि वेड्या या जीवासाठी कुणीतरी खुलून यावं. आपलेपणाने पुन्हा तिचा हात यावा हातात, आणि दात सगळे पडले तरी अजून निघावे वाटते वरात. बळ यावं हातातल्या काठीला, आता 70 काय काठीच की हो, बळ यावं हातातल्या काठीला, आणि अशा नव्याच गोष्टी घडाव्या. आणि चष्मा लागलेल्या डोळ्याला सुद्धा आता मांडव झळा बडवाव्या. आपलेपणाने पुन्हा तिचा हात यावा हातात, आणि दात सगळे पडले तरी अजून निघावे वाटते वरात, अजून निघावे वाटते वरात, अजून निघावे वाटते वरात. धन्यवाद. मला वाटतं आपल्याकडं 11वी 12वी चालू केलेली आहे, मगाशी आपल्या सरांनी सांगितलं. मित्रांनो, ही कविता तुमच्यासाठी नाही, 11वी 12वीच्या विद्यार्थिनींच्यासाठी किंवा विद्यार्थ्यांच्यासाठी निश्चितच नाही. ही ज्यावेळी बाहेर जातो, पुणे मुंबई मोठी मोठी कॉलेज असतात, ही निश्चित त्यांच्यासाठी कविता. पण तुम्ही ही 10वी 11वी 12वी जाल त्यावेळी पाय मातीवर असू द्या, आपल्या आईबापांचं कष्ट आपल्या नजरेसमोर असू द्या, आणि निश्चितच ही कविता निश्चित तुमच्यासाठी या ठिकाणी सादर करतोय की आई बापाची विचारांची त्यांच्या कष्टाची असते ज्यांना जाण, त्यांनीच म्हणावं कॉलेज माझे जान. बोटावरती वही फिरवत कधी कॉलेजमध्ये यायचं नसतं, आणि ताई म्हणून कधी कोणाला फुल गुलाबाचं द्यायचं नसतं. फुलावर प्रेम करताना ज्यांना असते काट्याचे भान, त्यांनीच म्हणावं कॉलेज माझे जान, त्यांनीच म्हणावं कॉलेज माझे जान. धन्यवाद. यानंतरची एक कविता ठेवतोय तुमच्या समोर. दिवस तुझे हे फुलायचे आणि झोपाळ्या वाचून झोलायचे. माहितीये ना, दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झोलायचे. कवी मंगेश पाडगावकरांची ही कविता, हे गीत आहे. दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्या वाचून झुलायचे. या गीताची माफी मागून मी माझं विडंबन सादर करतोय. दिवस तुझे हे कॉलेजचे, कॉलेज चुकवून फिरायचे, आतल्या आतच झुरायचे, आतल्या आतच झुरायचे. दिवस तुझे हे कॉलेजचे, कॉलेज चुकवून फिरायचे, दिवस तुझे हे झुरायचे. तुझे कॉलेज मध्ये असे येणे, तुझे कॉलेज मध्ये असे येणे, जणू बहरावे तटव्यात फुलांची गाणे. आम्ही भुंग्यानी काट्यांना ढसायचे, आम्ही भुंग्यानी काट्यांना ढसायचे. दिवस तुझे हे कॉलेजचे, कॉलेज चुकून फिरायचे, दिवस तुझे हे कॉलेजचे. तुझा रोज नवा ड्रेस नवी चप्पल, तुझा रोज नवा ड्रेस नवी चप्पल, कशी लढवतेस रोज नवी पप्पा समोर शक्कल. रोज नवच हॉटेल बघायचे, रोज नवेच हॉटेल बघायचे. दिवस तुझे हे कॉलेजचे, कॉलेज चुकून फिरायचे, दिवस दिवस तुझे हे कॉलेजचे. धन्यवाद. थांबायचं. जाता जाता एक तुमच्यासाठी एक कविता सादर करतो आपल्या शाळेसाठी. आणि आपण या ठिकाणी थांबूया. या शाळेत ज्ञान घेऊन शान वाढवू शाळेची. मी आपल्या शाळेसाठी म्हणतोय. या शाळेत ज्ञान घेऊन शान वाढवू शाळेची. चला मुलांनो लीन होऊया आपल्या गुरूंच्या चरणाशी. चला मुलांनो लीन होऊया आपल्या गुरूंच्या चरणाशी. रोजच आपण येऊ शाळेत, शाळा कधी ना चुकवायची. तुम्ही नाही ना चुकवत. रोजच आपण येऊ शाळेत, शाळा कधी ना चुकवायची. घेऊ भरारी अभ्यासात अन प्रगती शाळेची टिकवायची. कौतुकाने ठाप पाठीवर आदराने ती घ्यायची. चला मुलांनो लीन होऊया आपल्या गुरूंच्या चरणाशी. स्वच्छतेचा मंत्र जपून स्वच्छता ठेवू शाळेची. स्वच्छतेचा मंत्र जपून स्वच्छता ठेवू शाळेची. करूया अभ्यास वेळेवर अन बंधने पाळूया शाळेची. याच शाळेतून दीप उजळावे. मी आपल्या म्हणतोय, शिवाजी बापू शेंडगे विद्यालयातून म्हणतोय. याच शाळेतून दीप उजळावे हीच अपेक्षा साऱ्यांची. चला मुलांनो लीन होऊया आपल्या गुरूंच्या चरणाशी. चला मुलांनो लीन होऊया आपल्या गुरूंच्या चरणाशी. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, वेळ बराच झालेला आहे. प्रत्येकाला घराकडे जायची ओढ आहे, मला माहिती आहे. ठीक आहे. यानंतर मी गेरडे सरांना सांगतो की कविता काय असते, शब्द काय असतात आणि आपल्या विद्यार्थ्यांना लिहित करणारे व्यासपीठ. एक दिवशी आमचे मित्र नितीन कांबळे या ठिकाणी आहेत. आम्ही आपल्याला एक शब्द देतो की आपल्या विद्यार्थ्यांना लिहित करणारा एक व्यासपीठ, एक चांगला कार्यक्रम आपण या शाळेत निश्चित विद्यार्थ्यांसाठी एक घेऊया. आणि मग विद्यार्थ्यांना मला वाटतं की कवी यशवंतांची कविता आठवते. मगाशी आपल्या कोणतरी विद्यार्थ्यांनी बापाविषयी खूप चांगली कविता या ठिकाणी सादर केली आणि कवी यशवंतांची कविता आठवते. गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. बघा आईविषयी किती सुंदर लिहिलंय. गे माय भू तुझे मी
फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. आईविषयी खूप सुंदर लिहिलं या कवीनं. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. अशा कितीतरी चांगल्या कलाकृतीने उभ्या महाराष्ट्राला भेटणारे अनेक साहित्यिक या मातेने या महाराष्ट्राला दिले. आणि म्हणूनच आज या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. बोलण्याच्या ओघात निश्चितच माझ्याकडे वेडावाकडा शब्द गेला नसेल आणि जर गेला असेल तर माझे शब्द मला साभार परत करा. कारण असं म्हणतात की दूर जाऊन जास्तीले कुठवरी या धरतीलाही सीमा आहे. आपण जितकं चालत राहू तितका रस्ता कधीच संपणार नाही आणि आपण कितीही बोलत राहू तरी शब्द कधीही संपणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. आणि या ठिकाणी या तुमच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाला मी धनाजी पाटील आपणा माझ्याकडून तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आणि मित्रांनो, या तुमच्या यशाचा आलेख असाच महाराष्ट्रभर या ठिकाणी फडकत राहो अशी मी तुम्हाला शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो. आपल्या या प्रशालेला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि जाता जाता एका गीतानं शेवट करतो. चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना. चलते चलते